मित्रांनो नमस्कार. मी महादेव गुरव गेले 10-20 वर्षापासून पिंपरी चिंचवडमध्ये BMW, ऑडी सारख्या मर्सिडीज, रेंज रोवर, ऑल जर्मनी गाड्यांचं स्पेअर पार्ट आणि रिपेअरिंग करून आम्ही सेवा देत आहे. माझे मित्र मला गाईड केले, का बर महादेव तू सगळ्यांना लाईव्ह मध्ये सगळ्यांना इंटरनेटवरती का बरं ऍक्टिव्ह नाहीये तू. मला सगळेजण बोलत होते. काही कस्टमर पण म्हणणं आहे की लाईव्ह माध्यमातून तुझ्याकडला जो अनुभव आहे सगळ्यांना शेअर कर, ताकि भरपूर लोकांना आजच्या इंटरनेट घाई गडबडीच्या जीवनामध्ये एका घरामध्ये 4-4, 5-5 कार आहेत. BMW, ऑडी, मर्सिडीज सारखे. काही नवीन आहेत ते वॉरंटीमध्ये आहेत, ते ठीक आहे. पण जुन्या गाड्या ज्या झालेल्या आहेत, ताकि ज्यांच्या घरामध्ये बिल्डर आहेत, बिझनेसमॅन आहेत, व्यापारी आहेत, IT पार्कमध्ये आहेत, काही इथले पिंपरी चिंचवडकर आहेत, पुणेकर आहेत, त्यांच्या घरामध्ये भरपूर काही 2-2, 3-3 बिझनेस असल्या कारणामुळे त्यांच्या घरामध्ये ब्रँड गाड्या पण आहेत, इंडियन गाड्या पण आहेत. मी आहे ब्रँड गाड्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा आणि इम्पोर्टेड गाडीचं काम करत, BMW, ऑडी, मर्सिडीजचं हा काम करत मी त्याच गाड्याचं काम करतोय मी, असं म्हणून मला ओळखले जातो पिंपरी चिंचवडमध्ये. चला तर आजचं व्हिडिओ बनायचं एवढंच आहे की त्यांचं म्हणणं आहे, मला मित्रांनी गाईड केलं की तू एकदा लाईव्ह वेबिनार घे आणि फोन कॉल घे, असं म्हणून मला सांगितले होते. त्यामुळे ते हे व्हिडिओ बनवत आहे. मी संडेला येत आहे लाईव्ह वेबिनार माझ्या फेसबुकला महादेव गुरव, आणि फेसबुकला फोन कॉल वरती येणार आहे. असं लाईव्ह कॉल पण चालू असणार आहे, फोन कॉल चालू असणार आहे. फोन कॉल कशासाठी आहे? गाडीच्या संदर्भात, इंजन रिलेटेड, गिअरबॉक्स रिलेटेड, या ब्रेक रिलेटेड, सस्पेन्शन रिलेटेड, गाडीचं परफॉर्मन्स, मायलेज, मेंटेनन्स का बर जास्त येत आहे, आणि BMW असू दे, मर्सिडीज असू दे, स्कोडा असू दे, जर्मन गाड्या कुठल्याही असू द्या, मला फोन कॉलवर तुम्ही डायरेक्ट विचारू शकते संडेला. तर खूप वेळा काय होतंय, क्रिटिकल गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात. बार त्या गोष्टी काम करून त्याच फॉल्ट, पर्टिक्युलरचं एक फॉल्टचं काम करून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. बऱ्याच वेळेस काम केल्यावर काय पिकअपचं प्रॉब्लेम येत आहे, कुठल्या तरी एखादा क्रिटिकल गोष्ट स्पेअर पार्ट भेटत नाहीये. डीलरशिप वगैरे या जर्मन गाड्यांचं आहे ना, डीलरशिप मध्ये कसं आहे, सिस्टीम आहे. करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी काय केलेले आहे, त्यांच्याजवळ सिस्टीम आहे. त्यांच्याजवळ काही छोट्या गोष्टी स्पेअर पार्ट ऑर्डर टाकूनच भेटतो. हे खरं आहे. का बर? त्यांच्या इथं सिस्टीम असल्या कारणामुळे ना, त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन नुसार जातात. त्यामुळे ते स्पेअर पार्ट यायला खरोखरच उशिरा होतो. तर प्रायव्हेट मध्ये कसं आहे, आमच्याजवळ आता मी 20 वर्ष त्याच्यामध्ये काम करत आहे की BMW, ऑडी, मर्सिडीज ह्या गोष्टी काम करण्यासाठी, रिपेअरिंग करण्यासाठी आणि प्रश्नाचं उत्तर आणि फॉल्ट फाइंडिंग करण्यासाठी हे माझा टाइम लागत नाहीये. का बर टाइम लागत नाहीये? सातत्य मी त्याच गोष्टीवरती काम केलेलं आहे. तर मला प्राऊड फील वाटते सांगायला. मी स्कॅनिंग करून डायग्नोस केलं ना गाड्यांना, तर इमिडिएट मला प्रश्न माहिती झालं ना, त्या गाडीचं उत्तर आपल्याकडे आहे आणि त्याचं ब्लूप्रिंट आहे, त्याचं नियोजन आहे. कुठल्याही गाडीत काही काम झालं असेल, ब्रेक पॅड, सस्पेन्शन काही झालं असेल, एखादा ट्रायल मारलं मी, एखादा किलोमीटर 100 मीटर तरी मला त्या गाडीचं बऱ्यापैकी लक्षात येत आहे. आणि शक्यतो काय होतंय, असं पण कधी वेळा होतो की जुन्या गाड्या असल्या की 10-15 वर्ष, 4-5 वर्ष जुन्या गाड्या असला तर फॉल्ट परत येत आहे. तर त्याच्यावरती मला R&D करायला मला पण थोडासा टाइम लागतो. कारण काय अशा गाडीमध्ये फॉल्ट आहेत, 4-5 फंक्शन मिळून एकच फॉल्ट शो करते डिस्प्लेवरती. तर बरेच काय असं व्हॉक्सवॅगन ग्रुपमध्ये आहे, काही झालं तरी एक कॉईल लाईट येतो, तर त्याच्याने पिकअप डाऊन होतो.
ते कॉईल लाईट असं आहे की इंजन लाईट आणि कॉईल लाईट असं आहे की व्हॉक्सवॅगन ग्रुपमध्ये जर्मन गाड्यामध्ये की काही झालं तर बाय डिफॉल्ट ते फॉल्ट येते इंजन लाईट आणि कॉईल लाईट. एखादा एअर फिल्टरचा कपलर लिकेज कपलर लूज कॉन्टॅक्ट असला तरी येतो. एखादा इंटरकूलर पाईप वगैरे क्लिप टाईट नसलं तरी येतो. बरेच वेळेस डिझेलमध्ये पाणी मिक्स झालं तरी येतो. आणि डिझेल फिल्टर जाम झाला असेल, खूप दिवस झालं कोण चेंज केलं नसेल तर येतो. एअर फिल्टर जाम असला तरी येतो. ऑइल फिल्टर जाम असला तरी येतो. इंजन ऑइल पोचत नसेल खालून ते वरपर्यंत तरी कॉईल लाईट येतो. असे बरेच कारण आहेत. हे मेन मुद्दा कुठून सुरुवात होत आहे तर मी गेल्या वेळेस एक व्हिडिओ बनवलं होतं. तर वेळेवर सर्व्हिस हा घटक आहे. सर्व्हिस ज्या वेळेस आम्ही वेळेवर 1-2 हजार किलोमीटर अगोदर एखादा वर्षातून 2 महिने अगोदर करत नाहीये तर इंजन पासून जे सुरुवात होत आहे खराब व्हायला, नॉईज वाढायला, हॅमिंग साऊंड वाढायला, या व्हायब्रेशन वाढायला चालू झाला की इंजन फाउंडेशन, कुठंतरी सस्पेन्शन, कुठंतरी एक्सिलेटर जोरात चालवायचं, डिझेल जास्त जायचं, त्याला भरपूर कारण आहेत मित्रांनो. तर सस्पेन्शन खराब व्हायचं, ब्रेक पॅड सरिका ब्रेक यूज करणार आम्ही, त्याला भरपूर कारण आहेत. म्हणजे त्यानंतर क्लच खराब होतो, आतलं बेरिंग खराब होते. मेन मुद्दा इथंच आहे की वेळेवर सर्व्हिस आणि लवकरात लवकर 1-2 हजार किलोमीटर सर्व्हिसिंग करून घेत नसल्यामुळे हे सगळे कारण वाढत जातो. अँड कुठलाही कस्टमरांना मेंटेनन्स वाढत गेल्याने सर्व्हिसिंगला गेल्यावर बरेच काही फॉल्ट टेक्निशियन डीलरशिप मध्ये म्हणा, प्रायव्हेट मध्ये म्हणा सांगतात, सर ते गेलंय, सर हे गेलंय. मित्रांना सांगतात की कस्टमरना सांगतात की तर टायमिंग बेल्ट गेलंय, सस्पेन्शन गेलेलं आहे. कुठल्याही वस्तू हा कंपनी खूप रिसर्च करून डेव्हलप केलेला असतो. तर ते असं सहज जात नाहीये. तर गेलं तरी आपल्या इंडियामध्ये आम्ही आमच्या हलगर्जीमुळे गेलेला असतो की कुठंतरी हाय स्पीड मध्ये जातो आम्ही. इंडियामध्ये बम्पिंग रोड आहे ना, स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. हाय स्पीडला गेलो आम्ही, 100-150 स्पीडने गेलं. आता एकट्टा स्पीड ब्रेकर भेटतात बघा तुम्ही कधी कधी. तर बम्प होत धडधड करत काही शॉकअप्सर बेंड झालेले असतात, काही अलाइनमेंट रॉंग होतो, काही लिंक रॉड बेंड होते, खराब होते, प्ले येतो त्याच्यामध्ये. मग ते बम्प केलं ना आम्ही 1001 किलोमीटर 501 किलोमीटर असंच चालवा लागलो. ते क्रॉस चालायला लागला की मेंटेनन्स येतोच गाडीला. बॉलजॉइंट खराब होते, या बुश कट होते का रॉंग चाललेला असतो, जबरदस्ती इंजन घेऊन जातो टायरला, बाकीचे पार्ट खराब होतात. ते कुठंपर्यंत इम्पॅक्ट पडतो आम्हाला काही माहिती नसतो. कस्टमरना माहिती नाही होत, बाय डिफॉल्ट मेकॅनिकला माहिती होत. इथं आल्यावर रॅम्पवरती लावल्यावर गाडी तर सगळ्या गोष्टी ते खराब झाले, हे खराब झाले, एक्सेलचं बूट कट होऊन ग्रीस बाहेर आलेला आहे, मेंटेनन्स वाढलेला आहे. असं बरेच प्रॉब्लेम आहेत. आणि कित्येक लोक वर्षानुवर्ष गाडी चालवल्यावर त्यांना अनुभव आहे BMW मर्सिडीजचं, त्यांना शौक आहे की ते ब्रँड गाडी वापरायचं. त्यांना भरपूर काही प्रॉब्लेम आले असतील. त्यासाठी मी घेऊन येतो लाईव्ह वेबिनार फेसबुकवरती, फोन कॉल, लाईव्ह फेसबुक येणार आहे फोन कॉलवरती. इकडं लाईव्ह पण चालू असणार आणि कॉल पण चालू असणार. तुमचे जे प्रॉब्लेम आहेत गाडीचे तुम्ही दाखवू पण शकताय आणि फोनवर बोलू शकताय आणि माझ्या समोरासमोर बोलू शकताय. तर माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये जे कोणी BMW, ऑडी, मर्सिडीज वापरते, तुमचे काही फॉल्ट असला मला फोनवर लाईव्ह वेबिनार मध्ये विचारू शकताय. आणि कावर मेंटेनन्स भरपूर येऊ लागले गाडीला आणि कावर कमी येत नाहीये. आणि कावर एस्टिमेट कॉस्ट जास्त येऊ लागलेला आहे शोरूम मध्ये. आणि खरोखरच ते एस्टिमेट कॉस्ट आहे का आणि ते योग्य आहे का, फ्री मध्ये मला विचारू शकते सगळेजण. माझा हेतू एवढाच आहे की मी 20 वर्षामध्ये सातत्य एका कामामध्ये मी एकाच गोष्टीवरती फोकस देऊन मी ज्ञान मिळवलेलं आहे. तर त्या गाडीमध्ये कुठलीही गोष्ट मी मायने नाही ठेवत रिपेअरिंग करायला, रिप्लेस करायला या फॉल्ट हुडकायला.
तर मला माझा अनुभव कुठंतरी माझ्या ग्राहकांना, खूप दिवस झालं मी पण कनेक्ट झालं नव्हतं, नुसतं फोनवर पर्टिक्युलरवर फोनवर बोलायचं असं वेळ होता नुसतं. का बरं माझ्या मित्राने सुचवलं, का बरं तू लाईव्ह वेबिनार घेऊन फोन कॉलवर बोल ना सगळ्यांना, सगळे ऑनलाईन असतात फेसबुकला, का बरं तू बोलत नाहीये. गाड्यांचे वेगवेगळ्या कारणावरती आम्ही बोलूया. मला आवडेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला, ऑटोमोबाईल रिलेटेड कुठलंही असू द्या, व्हॉटेवर. तर मला कॉन्टॅक्ट करू शकताय 9850721008. तर मी येणार आहे संडे मॉर्निंगला मी 9 वाजता येतो आहे, 9 ते 10:30 वाजेपर्यंत. चला तर मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करायला, तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मला आनंद होईल. मला जे काही गोष्टी अनुभव आलेले आहेत 20 वर्षामध्ये, ते कुठंतरी रस्त्यामध्ये ब्रेकडाऊन व्हायचं आणि परफॉर्मन्स जास्तीत जास्त घ्यायला कसं हेल्प होईल, तुम्हाला हेल्प करायला मला आनंद होईल. म्हणतात की नाही की एक्सपिरियन्स झाल्यावर शेअर केल्याने, माहिती दिल्याने माहिती येतो. तर तुम्हाला नक्की ज्या काही गोष्टी विचारायचं बिंदास विचारू शकताय. सगळे प्रॉब्लेम लिहून ठेवा आणि जस्ट कॉल, फोन नंबर मिळवायचा आणि माझ्या संग बोलायचं. त्या दिवशी आनंद घ्या आणि मी तुमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला माझा आनंद मी घेईल त्या दिवशी. खूप खूप धन्यवाद. ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुमच्या सगळ्या गाड्यांच्या मेंटेनन्स मध्ये कुठंतरी माझा हातभार व्हावं, कुठंतरी तुम्हाला हेल्प व्हावं, हे माझा उद्देश आहे आजचा व्हिडिओ बनायचं. थँक्यू मित्रांनो. मला जे सजेशन केले त्यांना पण थँक्यू. आणि सगळ्यांना आम्ही संडेला जुळूया. तुम्ही सर्वांना पण थँक्यू. चला.